स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिन वाणी माँ को वंदना शतबार है, वंदना शतबार है। जय बोलो परम पूज्य वीर सागर मुनि महाराज की जय। महाराजींच्या कालचं प्रवचन ऐकलं, त्याच्यामध्ये सांगितलं महाराजींनी की जिनवाणीचं भरपूर अध्ययन केलं म्हणून क्षेपक्षम वाढत नाही, तर म्हटले म्हणून विशेष विशेष जाणून घेण्यासाठी क्षोभ करू नका, आकुलता करू नका। उलट म्हटले जेवढं स्थिर राहणार आहे, जेवढं काय म्हणायचं आत्मोन्मुख राहणार आहे, आत्म्याला ग्रहण करणार आहे, तेवढी स्वच्छता वाढणार, तेवढा क्षेपक्षम वाढणार। म्हणून जिनवाणीतील विशेष जाणण्याचा क्षोभ झाला तर आकुलताच होते। जेथे आकुलता, जेथे क्षोभ आहे तेथे कषाय आहेत, तेथे ज्ञानाचा क्षेपक्षम नियमाने अल्प असतो। म्हणून बुद्धी वाढवायचा प्रयत्न करू नका, तर म्हणले समीचीन करण्याचा प्रयत्न करा। म्हणजे जेव्हा त्याला समीचीन विषय मिळतो, स्वतःचा विषय मिळतो, त्यावेळेस तिथं त्याच्यामध्ये स्वच्छता वाढते आणि नियमाने त्याची शक्ती पण वाढतेच। मग त्यासाठी सांगितलं होतं की श्रुतपंचमीची कथा महाराजींनी सांगितली। पुष्पदंत आणि भूतबली आचार्य त्यांना योग्य जाणून धरसेनाचार्यजींनी त्यांना ज्ञान दिलं, म्हणजे सगळं अध्ययन करवलं कुठं, गिरनाराच्या पहाडावर। शिक्षण झाल्यावर गुरूंनी त्या दोघांना सांगितले, आज्ञा दिली, तुम्ही चातुर्मास इथं करायचा नाही। म्हणजे आता त्यांना इतकं बहुमान आला होता उलट आचार्यांबद्दल, गुरूंबद्दल, की त्यांचं सगळं करण्यासाठी तयारी। पण धरसेनाचार्यजींचं आयु अल्प राहिलं होतं, त्यांना त्याचं ज्ञान झालं आणि त्यांनी सांगितलं दोघांना की तुम्ही इथं राहायचं नाही। का असं सांगितलं मग? हां, तर त्यांनी महाराजींनी छान सांगितलं त्यात पुढं, संज्वलन कषायाचा मंद का असेना उदय असतो आणि त्याच्या निमित्तामध्ये कदाचित कोणाच्या प्रती राग होऊ शकतो, कोणाच्या प्रती विकल्प होऊ शकतात। मग असा विकल्प न हो, अशी मोहात अडकायचं नाही, याच्यासाठी म्हणून काय केलं त्यांनी, किंवा त्यांना माझ्याबद्दल विकल्प होऊ नयेत, म्हणजे त्यांना जे काय आपण दिलेली आहे धरोहर त्याचा नाश होऊ नये, त्यांनी त्याच्या निमित्तामध्ये इथं अडकून उलट त्यांचं कार्य थांबू नये, हा त्यांचा विचार होता। ते दोन्ही शिष्य तिघेही आचार्य भावलिंगी संत होते, त्यातले हे दोघं शिष्य प्रगल्भ ज्ञानी होते, तरीही गुरूंनी त्यांना सल्लेखनासाठी जवळ ठेवून घेतले नाही। कारण संज्वलनाच्या उलट आपण सल्लेखनासाठी जवळ या, तुम्ही या, साधा असं म्हणतो, तर आचार्यांची दृष्टी अशी होती की माझे नाही त्यांचे सुद्धा विकल्प न होत माझ्या निमित्तामध्ये, आणि त्यांना दिलेली जी काही धरोहर आहे, जे काही त्यांना शिकलेलं त्यांचं ज्ञान आहे ते राहू दे, तर ते सर्व नष्ट होऊन जाईल, विसरून जाईल त्यांचं त्या रागाच्या उदयाच्या निमित्तात, आणि आकुलता होईल तर त्याच्या निमित्तात क्षमंद होईल। हा त्यांचा दृष्टिकोन होता आचार्यांचा, की कदाचित हे माझ्या निमित्तात मोही झाले, आकुलता झाली कदाचित, काय गुरुच्या प्रति वात्सल्य म्हणूनच, इंद्रिय ज्ञानामध्ये जाणार, आणि इवन ते त्यामध्ये राहतील तर त्याच्या निमित्तामध्ये मग आवरण वाढेल ज्ञानावरणाचं, अजून त्याचा क्षयक्षम मंद होईल। आणि हे त्यांना नाही त्यांची नाही, दोन शिष्यांची, म्हणजे त्यांना म्हणायचं होतं की मी त्यांना जर
म्हणजे मी दिला असं नाही, पण त्यांनी जे काही शिकलेलं आहे ते त्यांच्या आकुलतेच्या निमित्तात पुन्हा क्षय न हो, त्याच्यावर आवरण न येऊ, ही त्यांची दृष्टी होती. म्हणून आकुलता केली तर समजून घ्या क्षयक्षम मंद होतो. म्हणून बा जीवा, जिनवाणीची सर्व माहिती कधी मिळेल अशी आकुलता नको. मला सर्व द्वादशांगाचं ज्ञान व्हावं ह्याचे विकल्प नकोत. आत्मानुभव कर, त्यासाठीच सर्व जिनवाणी आहे. सगळ्या जिनवाणीचं सार एवढंच आहे, आत्मानुभव. मग एवढा आत्मानुभव मिळाला की म्हणून म्हणलं जो आत्म्याला जाणतो तो संपूर्ण जिनशासनाला जाणतो, असं सांगितलं वाक्य त्यांनी त्याच्यामध्ये. शुद्धात्मानुभव कर, क्षोभ करू नकोस. ध्रुवाला जाणताना सहजच क्षयक्षम उद्घाटित होतो आणि क्षायिक ज्ञानाची, केवल ज्ञानाची सुद्धा प्राप्ती सहज होते. म्हणून विशेष जाणण्याचा क्षोभ केल्यास मती अल्प होत जाते. म्हणून सांगतायत तुम्हाला, जर मतीची वृद्धी करायची असेल तर बाहेर करायची नाही आहे. काय करा, विषय आपला घ्या जो स्वतः ज्ञानमय आहे, त्याला जाणला असताना आपोआपच ज्ञानाची वृद्धी होत जाते. भावश्रुताचा गाभा ध्रुव आत्म्याला जाणणेच आहे. त्यासाठी आत्म्याचे फंडामेंटल्स जाणून घ्या, मूलभूत ज्ञान करून घ्या. ते जाणणं म्हणजेच वस्तुस्वरूपाला जाणणं आहे. ते जाणणं म्हणजेच संपूर्ण जिनवाणीला जाणणं आहे. मुक्तिलक्ष्मीशी स्वयंवर मांडताना जिनवाणी हे तिचे अलंकार आहेत. असे एक मस्त शब्द होते माहिती का. म्हणजे महाराजांनी प्रेरणा केली होती की तुम्ही शास्त्र घेऊन स्वाध्याय करा, प्रवचनाला येता त्यावेळेस हातामध्ये तुमच्या जिनवाणी असू द्या. मग कोणी म्हणेल की आमची शक्ती नाही आहे, आम्ही नाही घेऊ शकत, त्याच्यासाठी नाही आहे हे. ज्याला सांगितलं तुझ्याकडे आहे बाबा, परिस्थिती आहे, पण तू काय करतोय, भोगात घालवतोय, तर जिनवाणी ठेव जवळ, त्याचं स्वाध्याय कर, अध्ययन कर. कारण हे तुझ्या मुक्ती लक्ष्मीशी लग्न चालू असताना त्याच्यामध्ये हे जिनवाणी म्हणजे शृंगार आहे तुझा. कारण जिथं तत्वज्ञान समजलं, वस्तुस्वरूप समजलं, तिथंच तर मुक्तीची प्राप्ती होणार आहे. त्यातूनच तर आपल्याला आपल्या मुक्त स्वभावाचं वेदन होणार आहे. म्हणून शास्त्र स्वाध्यायाचे प्रयोजन आत्मानुभवच आहे. म्हणून स्वयं स्वाध्याय करा आणि इतरांनाही स्वाध्यायाची प्रेरणा द्या. आत्म्याला जाणणे हाच संपूर्ण जिनागमाचा गाभा आहे, मूलभूत ज्ञान आहे. म्हणून म्हटले, आत्मा जाणले तर सर्व जिनशासन जाणले. मग कोणी म्हटलं त्यांना की आम्हाला वेळ मिळत नाही, आमच्याकडं व्याप खूप आहे, माणसं नाही आहेत, काय काय अनेक कारणं सांगितली. तर महाराजांनी सांगितलं, चक्रवर्ती सुद्धा स्वाध्याय करत होता. म्हणले चक्रवर्तीपेक्षा तुझ्याकडं काय काम कमी आहे का, तुझं जास्त आहे का? म्हणजे चक्रवर्तीचं काम केवढं हो, आणि तुमचं म्हटलं त्याच्या अंशिक पण नाही, त्याच्या एवढं व्याप नाही, वैभव नाही, काय म्हणायचं सत्ता नाही, एवढं सगळं राज्य कारभार बघायची काय त्याचं भार नाही आहे. पण आपण म्हणतोय की आम्हाला वेळ मिळत नाही. तर त्यांनी, म्हणून महाराजांनी सडेतोड सांगितलं, चक्रवर्ती सुद्धा स्वाध्यायासाठी आपले ज्ञान, आपले धन, आपले बल, आपला उपयोग, आपला वेळ देतो. तर आपण का देत नाही? धन, उपयोग आणि वेळ म्हणजे सगळं देतो चक्रवर्ती, तर त्याच्याजवळ काय जास्त आहे का ओलई? त्याच्याजवळ वेळ नाही आहे, उलट त्याच्याजवळ असलेलं समर्पणाचे भाव आहेत ना, आणि महत्त्व आहे मेन म्हणजे. म्हणून सांगितलं त्याची वृत्ती अशी चक्रवर्तीची, आणि आपली वृत्ती आम्हाला हाय तेच असं वाटतंय की कसं सांभाळू आणि कसं वेळ काढू, आणि म्हणजे काय म्हणायचं, ज्याला ज्याचं महत्त्व असतं त्याला तिथं वेळ मिळतोच. रुची अनुसारी वीर्य म्हणतो तसं. रात्रंदिवस जनता धनामध्ये, परिग्रहामध्ये लुब्ध आहे. वास्तविक ते सुखाचे साधन नाही. म्हणून जिथं आहे तिथं शोधा तर प्राप्ती होईल, असं महाराजांचं सांगणं होतं. म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं हो, बरोबर. जिथं आहे तिथं शोधत नाही, म्हणून आपल्याला त्रास आहे, म्हणून दुःख आहे. म्हणून आहे तिथं शोधा तर सुख आहे.
साधे व्यवहार सुद्धा जिथे तिथे असलं तर आपल्याला सापडतंय ना, तिथे ठेवली वस्तू तर तसं सुद्धा ज्ञान आपलं जिथे तिथे ठेवलं तर आपल्याला लागली तिथे सापडणार ना. बरोबर. तर आपण महाराजींचे जीवन परिचय बघत होतो. काय आहे, अनेकांचे मत महाराजांबद्दल, ज्यांनी त्यांचं सानिध्य मिळवलं, ज्यांना त्यांचा देशना मिळाली त्यांची, ते कसे धन्य झाले आणि त्यांना कसं त्यांच्याबद्दल कृतार्थता वाटते, ह्याच्यासाठी जे काय लिहिलं गेलं ते, त्याच्यातून आपल्याला महाराजींची इमेज कळेल काय होते महाराजी म्हणजे. प्रत्येक व्यक्तीजवळ जन्मजात काही संस्कार पूर्वभावाकडून आलेले किंवा परिस्थितीच्या प्रभावाने मिळालेले असतात. श्रद्धा ही कदाचित अशीच पूर्वापार संस्कारातून मिळालेली वा परिस्थितीच्या बऱ्या वाईट परिणामातून मिळालेली असते. माणूस या श्रद्धेचं गाठोडं उराशी घेऊन ती कुठं अर्पावी याचा शोध घेत आज फिरतोय. म्हणजे म्हणायचंय, कुठं कोणावर श्रद्धा ठेवावी ह्याच्याबद्दल सुद्धा मार्गदर्शन मिळेना आज कोणाला. त्यामुळं कोण मिळेल त्याच्यावर, कुठं बसेल तिथं, कसं असेल तसं त्याला स्वीकारतोय. आणि आज एक देव उद्या एक देव, आज एक श्रद्धास्थान उद्या एक, असं करून काय करतोय, भरकटतोय हा जीव. म्हणून सांगता येते, हा जीव श्रद्धा घेऊन सगळीकडे फिरतोय पण त्याला योग्य शरण मिळत नाही आहे. आपलं भाग्य इतकं की आपल्याला जन्मजात मिळालं आहे, असं जे मिळालं ते उत्कृष्टच मिळालं. आपल्या सामाजिक वा स्वाध्यायाच्या अभ्यासाने निर्माण झालेल्या कल्पनेचे आदर्श चरण तो शोधू लागतो. पुष्कळदा ही श्रद्धा लोक देखादेखी सर्वमान्य चरणाशी अर्पून मोकळे होतात. ते सगळे जातात म्हणून आपण पण तिथं जायचं, किंवा ते प्रसिद्ध देवस्थान आहे, ते प्रसिद्ध गुरु आहेत म्हणून त्यांच्या ठिकाणी जायचं. असं लोक काय करतायत, परीक्षा न करता, परीक्षा प्रधानी मनाचं समाधान होत नाही जेव्हा असं कुठंही कोणाच्याही शरणी गेलो तर. अशा घालमेलीत असताना अनेकांच्या चरणी झुकलो, पण अंतरात कुठंतरी अजून शोध घेण्याची उर्मी होतीच. एका स्नेहाने नातेपुते येथे चातुर्मासास असलेल्या पूज्य वीरसागरजी महाराजांचा परिचय व फोटो पाठवला. तोपर्यंत महाराजांचे दर्शन झालेले नव्हते, फक्त माहिती होते. तो परिचय वाचून दर्शनाची ओढ लागली व वेळ मिळताच नातेपुते गाठले. दर्शन केले, नमोस्तू केले. प्रशांत आत्मविश्वासाने झगमगणारा चेहरा पाहून आदर द्विगुणित झाला. आमचा नवा चेहरा पाहून महाराज चौकशी करतील अशी आशा वाटून जरा बघत राहिलो, पण महाराज वाचनामध्ये दंग. कुठं दृष्टी असती कोणाची, आपल्याला इच्छा एक आणि त्यांचं परिणती दुसरी. मग आम्ही स्वतःची ओळख करून दिली. महाराजांनी नुसते हू म्हटले, पण अत्यंत निर्विकार होते. धर्ममंगलचे काही अंक मी त्यांच्यासमोर ठेवले. हाती घेऊन त्यांनी थोडे वाचून बाजूस ठेवले. मग मी विचारले, काही शंका विचारायच्या आहेत. त्यांनी दुपारची वेळ दिली. दुपारी 2 तास बोलत होतो. मी नेहमीच्या शंका विचारल्या. मंत्र, तंत्र, लघुविद्यानुवाद, दृष्टीवाद, त्यागींनी त्याचा उपयोग प्रयोग कसा करावा का, म्हणजे ह्यांनी त्यांना शंका विचारल्या महाराजींना की या सगळ्या मंत्र आदींचा उपयोग काय ते क्रियाकांड वगैरे करावं का नाही, त्यागींनी करावं का नाही. म्हणजे तसे दिसतात ना लोक की कोणाला काही संकट आलं की काहीतरी मंत्र देणार, स्तोत्राचा जाप करा म्हणून सांगणार, त्याच्यासाठी विधानादी करा म्हणून सांगणार, काहीतरी दोरे बांधणार वगैरे. हे सगळं दिसतं आजकाल लोकांचं, कारण संकटात असलेला जीव जे सांगेल ते करायची तयारी असते त्याची. कारण त्यावेळेस उपयोग असं काय म्हणायचं भरकटलेला असतो, त्याच्यात कोण काय टाकेल ते खाद्य पडतं असं. प्रतिष्ठा, उत्सव, संस्था उभारणे, पैसा गोळा करणे इत्यादीबद्दल विचारण्यापेक्षा मीच माझे अनुभव सांगत सुटले. पूज्य महाराज जरुरीपुरते आगमाधारे बोलत होते, पण अन्य त्यागींच्या वागणुकीबद्दल माझा तक्रारीचा सूर आला की ते निर्विकार होऊन शांत बसत. कोणाच्याबद्दल काय सांगायचं आहे, आणि माताजी पण हेच सांगतात, कोणावर टीका टिप्पणी करायची नाही आहे. फक्त एकतर त्यांना संबोधन करा, मार्गदर्शन करा, नसेल तर ज्ञाता राहावा.
आणि आपल्यासाठी त्यातून बोध घ्या की आपण अशी चूक न करावी. कोणाचं बघून आपण त्याच्यावर आक्षेप घेणार, त्यांच्या परोक्ष त्यांना नावं ठेवणार, तर त्याचे उदय आपल्याला येणार. त्यामुळं महाराजींचं पण परिणती निर्विकार शांत होती. मी या सर्व वृत्तींचा कडाडून विरोध करते इत्यादी सांगितले. त्यावर महाराजींनी एवढेच म्हटले, समतोल सम्यक निदान लेखात असले, हेतू दुरुस्तीचा असला तर व्यक्तीचे वा कृतीचे नाव न घेता आगमाचे संदर्भ उपस्थित करून एखादा विषय मांडणे हे प्रभावनेचे अंग होऊ शकते. किती सांगितले एका वाक्यात सगळंच. काय काय कळलं सांगा. हां, कुठल्याही व्यक्तीचं नाव घेऊ नका. जेव्हा तुम्हाला वाटतंय चुकीचं आहे तर सर्वसामान्य रीतीने सांगा की अशी चूक कोणाकडनंही न हो. व्यक्तीचं नाव नको, कृतीचं नाव नको. आणि भाव काय असावा अंतरंगामध्ये, त्यांचं दुरुस्ती व्हावी किंवा त्यांना ह्याच्यातून मार्गदर्शन मिळावं, एवढं जर असेल ना आपल्या क्रियेमध्ये तर त्याच्याद्वारे प्रभाव नाही. अन्यथा टीका आहे किंवा आपल्यासाठी ते पापाचा आश्रव बंद आहे. म्हणून म्हटलं उद्देश कसा असतो त्याच्या अनुसार कार्य होतं मागं इत्यादी सांगून अनेक शास्त्रातील उदाहरणे देत त्यांच्या बोलण्यातील समतोल, निर्विकार भाव व मूळ पकडण्याची सखोल चिंतन साध्य शैली, मोजकेच बोलणे इत्यादी वैशिष्ट्ये प्रथम दर्शनीच नजरेत भरली. नंतर 2 प्रवचने ऐकली. नातेपुते येथील सुबुद्ध श्रोता श्रावक व त्यांच्याशी झालेली चर्चा, महाराजींचा खडू, फळा, चित्र, तक्ते इत्यादी सर्व पाहून मी थक्क झाले. सगळ्यांच्यावर ते एक इम्प्रेसिव्ह होतं माहिती का. काय म्हणायचं, जे म्हणतात म्हणून व्हिज्युअल असतंय ना त्याचा इफेक्ट जास्त असतो. नुसतं कानावर शब्द पडून ऐकून आहे ते कदाचित कोणाला धारणेत बसत नाही, कदाचित त्याचा जास्त प्रभाव नाही वाटत. पण जे महाराजी सांगायचे ना लिहून वगैरे तर त्याचा जास्त प्रभाव वाटायचा लोकांना. म्हणजे त्यातून तत्व शिकावं हेच महाराजांचा उद्देश असायचा. महाराज एक उत्तम लोकशिक्षक आहेत हे माझ्यातल्या शिक्षकाने टिपले आणि मन या अनुभवातून तृप्त होऊन आनंद विभोर झाले. जणू खूप वर्षापासून ज्या चरणाचा शोध घेत होते ते श्रेयस सापडले. तेच हे चरण. निर्दोष, निष्कलंक, आपल्या कल्पनेतील आदर्श गुरूंची प्रत्यक्ष साकार प्रतिमा, जणू चतुर्थ काळातले पूर्वाचार्य, निसंग, निर्ग्रंथ मुनी. मन वाऱ्यावर भिरभिरत हलकं होऊन पिसासारखं तरंगत राहिलं. सापडले सापडले म्हणजे ज्याचा शोध होता ते सापडले असं त्यांना म्हणायचं होतं. नंतर दरवर्षी 1-2 वेळा दर्शनाची ओढ लागून तेथे जाणे होत होते. 2-3 दिवस राहून शंका विचारून चर्चा इत्यादी करत असे. प्रत्येक दर्शन प्रसंगी नवनवीन काही चिंतन मिळे. ती सामुग्री चरवीत चरवण करायला बराच काळ पुरत असे. चर्चेतून महाराजांचे काही विशिष्ट लेख मागून घेतले. पुरवणी पत्रके छापून दिली. चर्चेतून निघालेले मुद्दे टिपून घेऊन त्यावर लेख लिहिले. काही मुद्द्यांबद्दल कधीकधी महाराज मार्गदर्शनही करत. या साऱ्या श्रद्धेची पकड मनावर एवढी घट्ट बसत गेली की प्रत्येक लेख लिहिताना वा अन्य लेखकांचे लेख संपादित करताना महाराजींची ज्ञानमूर्ती मनश्चक्षू पुढे उभी राहत असे. वा आपले चुकते का, महाराज त्यातील चूक पकडतील का, असे निर्दोष तपासणीबाबतचे दडपण मनावर येईल. म्हणजे काय म्हणायचं, सावधानता आली आहे का आता, की जर आदर्श चरण मिळाले तर त्यांच्या समोर जे काय आपण लिहितो त्यावेळेस ते समोर ठेवून त्यांच्या चर्येत हे बसतं का, ते आपल्याला ह्याच्याबद्दल काय चुकीचं म्हणतील का, कारण ह्याच्यात माझ्यामधून कडून काय चूक होऊ नये हा भाव त्यांचा. मी एकदा ध्यान चर्चा खूप रंगली. एकदा महाराजांना म्हणाले, ही चर्चा मी छापते. महाराज म्हणाले, आधी लिहून इकडे तपासाला पाठवा, मी ती पाहतो. असं महाराजांनी वाचून आनंदाने परवानगी दिली. ती चर्चा वाचून अनेकांनी अनुकूल अभिप्राय पाठवले. अनेकांना ते आवडले.
महाराजांपुढे बसले की आपल्या अल्प अभ्यासाची जाणीव होऊन एक प्रकारचे आदरयुक्त भीतीयुक्त दडपण येत असे व आपले काही चुकणार तर नाही ना अशी भीती वाटत असे. महाराज नेहमी म्हणत, मा 1 महिनाभर वेळ काढा, इथं येऊन राहा, सारं शिका, ध्यान शिबिरात दाखल व्हा. वेळ मिळत नाही असं म्हणलं की महाराज म्हणणार, केव्हा वेळ मिळणार, इतरांचं कल्याण आता पुरे, स्वकल्याणाचा विचार करा. कोण कोणाला सांगाले? त्यांच्याकडे बघू नका, आपल्याला सांगतायत. महाराजींनी आपल्या सगळ्यांना बोध दिलाय की वेळ मिळत नाही हे कारण कधीही धर्मामध्ये सांगायचं नाही. म्हणूनच ते आत्ताचं वाक्य सांगितलं, चक्रवर्तीला वेळ मिळतो, आपल्याला का नाही हो वेळ. आणि मग असं करत तुमचा वेळ संपला तर पुन्हा भवभ्रमणामध्ये अडकणार, मग त्या जन्ममरणाला वेळ मिळणार नाही. म्हणून मिळालेला वेळ आहे तो स्वतःसाठी घाला. एकदा भक्तामरामधील मंत्र तंत्र श्लोक इत्यादीवर चर्चा झाली. मी त्याचा विरोध केला, हे त्यांना आवडले नाही. महाराजजी म्हणाले, खरे अध्यात्म त्यात काय आहे हे सांगा ना. आणि त्यातून सार्थ भक्तामरची कल्पना पुढे आली. म्हणजे महाराजींनी भाषांतर केलं भक्तामरचं आणि त्याच्यातून अध्यात्म अर्थ लावून जीवनात उपयोग कसा लावायचा हे दाखवलं. पण आज दृष्टी कशी आहे लोकांची, भक्तामर का म्हणतात, प्रत्येक श्लोकाच्या मागं काहीतरी प्रयोजन काढतात. संकट दूर व्हावं, शरीरातले रोग दूर व्हावेत, काय मरण दूर व्हावं, आपत्ती येऊ नये, किंवा काय अनिष्ट टळावं, कुठल्या तरी प्रयोजनाच्या मागं काहीतरी अपेक्षा ठेवून जर तुम्ही म्हणत असाल तर ते स्पष्ट शब्दात सांगतात माताजी सुद्धा की ते मिथ्यात्व आहे. भलेही तुम्ही वितराग देवाची चर्चा करताय, स्तुती करताय, तरी सुद्धा अंतरंग अभिप्राय चुकीचा असल्यामुळे मिथ्यादृष्टीच आहात. म्हणून म्हणतात निरपेक्ष करा ना भगवंतांची भक्ती. हे निर्मळ अंतःकरणातून कराल तर कसलं संकट राहणार आहे हो, कसलं मरण येणार आहे का काय दुःख होणार आहे. सगळ्याचा नाश त्या परिणामांनी होतो, त्या स्तोत्रांनी आणि त्या मिथ्या कल्पनांनी होत नाही. म्हणून बस आपले परिणाम विशुद्ध करा तर सगळे संकट नष्ट होणार. कोठेही मुनिचर्येबद्दल चर्चा निघाली की मी त्यांना परमपूज्य वीरसागर महाराजींचे उदाहरण देत असे. महाराजांनाही विरोध भरपूर झाला, पण त्यांनी त्याचेही स्वागतच केले. सिद्धांत चर्चेसाठी त्यांची केव्हाही कोठेही जायची तयारी असे. अनेकांनी सांगितले ते असे आहेत, अमुक बोलतात, शुद्धात्मा करतात, ध्रुव सांगतात इत्यादी. पण त्यात आमचाच अल्पाभ्यास, दुसरे काय. महाराज जे काय सांगतात त्याचा भाव मला नाही कळाला म्हणून ते दोषी होत नाहीत. म्हणून सांगतायत की महाराजांची दृष्टी आणि सांगायचा अभिप्राय जो असायचा तो प्रत्येक वेळी समान, असं नाही की समोर कोणी दुसरं आहे म्हणून दुसरं सांगणार, असं नाही. जे सत्य आहे, तथ्य आहे तेच त्यांच्या वचनात असणार. एकदा कळाले की महाराजांनी साधना केली, 4-5 उपवास केले, मन सैरभैर झाले. मी महाराजांना पत्र लिहिले, महाराजजी तुम्ही अजून खूप जगायला हवे आहात. म्हणून मी एक कविता लिहून पाठवली. असा नाही दुसरा दिसत धर्म कार्य करता, तयांच्या आयुष्या कमती न पडो कार्य करता. मी दर्शनास धावत गेले. महाराजांनी डायरी उघडून समोर ठेवली, पण खाजगी डायरी वाचायची म्हणजे मला संकोच वाटला. महाराज भाव ओळखून म्हणाले, मा वाचा, येथे खाजगी काही नाही. महाराजांचं सगळं कसं असायचं, काय म्हणायचं, मोकळं, काय झाकून बिगून असलं काय नाही, एकासाठी एक दुसऱ्यासाठी एक असं नाही. डायरीतील नोंदी होत्या. दृष्टी अधू होत आहे, आहारात अंतराय नीट कळत नाही, साधना करायला हवी, चष्मा परिग्रह नको, साधना करीत आहे. म्हणजे महाराजांनी स्वतःबद्दल लिहिलं होतं असं की साधना करायला वेळ घालाता जीवा, शरीर तुझं बोलायला लागलंय. जसं ते म्हणतात ना यमराजाची सूचना असते एक तसं महाराजांनी सांगितलं माझ्या डोळ्याची दृष्टी कमी झाली आहे, तर त्याच्यामुळं आहारात काय अंतर आहे ते दिसत नाही आहे, मग चर्या कशी निर्दोष पाळणार.
आणि चष्मा हा परिग्रह नको, कारण भावलिंगी नग्न दिगंबर मुनींना पिंचिक मंडलू सोडून अन्य कोणताही परिग्रह कधीही नसतो, कुठल्याही कारणाने नसतो. म्हणून चष्मा हा परिग्रह वाटत नाही आज लोकांना. दिगंबर असू देत किंवा काय ते भावलिंगी असू देत, तर त्यांना चष्मा अलाउड नाही. म्हणजे का बरं, तर त्याचं काय पुन्हा आलं ना, ठेवा, फुटलं, बदललं, त्याच्यासाठी परत मरम्मत करा, त्याचे विकल्प करा. शेवटी परिग्रह हे मोहाचं कारण आहे. ते चांगलं असावं, दिसावं, नसावं, हे सगळे विकल्प मागं. म्हणून सांगितलं दिगंबर मुनींना चष्मा परिग्रह नसतोच. या पंचम काळात चष्म्याचाही परिग्रह न बाळगणारे आदर्श गुरु असावेत, हे आमचेच भाग्य. ही गंगा दाराशी येऊनही आम्ही करंटे उपाशीच राहिलो. नंतर महाराजांची दृष्टी सुधारली, पण महाराज फार कृश झाले होते. उपवासही कमी केले. जर्मनी, अमेरिका सारख्या ठिकाणाहून 2 जीव गंगा प्राशन करून गेले, पण आम्ही मात्र दर्शनावरच अल्पसंतोषी राहिलो. याची खंत नेहमी राहील. महाराजांना त्यांची स्तुती केलेली आवडत नसे, कोणाचीही स्तुती केलेली आवडत नसे. एकदा तर त्यांनी सांगितले, बोलणाऱ्यांनी स्तुती केली तर मी उपवास करेन. म्हणजे ते नाही का म्हणतात महाराजजी की स्वतःची स्तुती करून घेत नव्हते. आणि कोणी परोक्ष जरी, आजकाल लोक तेच करतायत दिसतंय, कोणाला काय ते, म्हणून कधी महाराजांनी असं केलं नाही. दीक्षा दिवस, जन्मदिवस, काय काय करतात, पिंची परिवर्तन वगैरे, असलं काय लोकेशन नव्हती महाराजांच्या मागं. असं कुठल्याही कार्यक्रमात अडकणं आणि त्याच्या निमित्तामध्ये बोलबाला करणं, गाजावाजा करणं, ह्याच्यात काय धर्म मानतात लोक, त्याच्या निमित्तामध्ये प्रभावना मानतात. पण महाराजांना आपली स्तुती केलेली कधीच आवडली नाही. त्यामुळं महाराजांनी पहिल्यांदा सांगितलं ना, त्यांचा बहुतेक जन्मदिवस होता का नातेपुतेमध्ये असताना, आणि त्या दिवशी लोकांनी तिथं आग्रहाने महाराजांना बोलवलं आणि सांगितले फक्त की सगळ्यांना मार्गदर्शन म्हणून या. महाराजांनी फक्त एक वाक्य सांगितलं सगळ्यांना की तिथं जर सर्व सभेमध्ये तुम्ही जर काय स्तुती केली तर नाही, म्हणजे महाराजांनी फक्त करायची नाही एवढं सांगितलं. ते काय करायचं ते त्यांनी ठरवलं प्रायश्चित्त म्हणून. तर ते सांगायला लागलेत. लोकांना सांगूनही भान राहत नसे. एकदा यासाठी लागोपाठ म्हणजे सांगितलं, त्या सभेमध्ये बसल्यावर लोकांनी जे कोणी वक्ता उभारले होते बोलायला म्हणून महाराजांबद्दल, तर ते बोलता बोलता एकदा त्यांनी स्तुती केली, तर महाराजांनी प्रायश्चित्त म्हणून एक उपवास घेतला. पुन्हा स्तुती केली, दुसरा उपवास घेतला. पुन्हा स्तुती केली, तिसरा, चौथा, असे 4 उपवास घेतले महाराजांनी. मग लोकांच्या लक्षात आले आणि त्यांनी स्तुती बंद केली. महाराज उठून निघून गेले होते. म्हणजे असं कुठल्याही लौकिक कार्यामध्ये महाराजांना जरा सुद्धा इंटरेस्ट नसायचा. आणि आजकाल लोक धर्म म्हणजे अशाच इंटरेस्टसाठी करतात. त्यांनी निर्माण केलेली ग्रंथ म्हणजे त्यांचं जीवन असं आदर्शमय होतं की सगळ्या गोष्टीतून आपल्याला बोध घ्यायला पाहिजे. ज्याची दृष्टी तशी आहे त्याला बोध मिळतोच. त्यांनी निर्माण केलेली ग्रंथ संपदा हा एक जिनागमाच्या निर्दोष भांडारातील अनमोल ठेवा किंवा रत्ने आहेत. पुढील अनेक जिज्ञासू अध्यात्मप्रेमींना ते पथप्रदर्शन करीत राहतील, यात शंका नाही. धर्मध्यानाचा जिनागमानुसार उद्बोधन करणारे या युगातील ते प्रथम वीर होत. त्यांच्या समान अन्य कोणी नाही. जैन सिद्धांत आगमाचा सखोल अभ्यास करणारे पुष्कळ होऊन गेले आहेत व होतीलही, पण नीर क्षीर विवेकाने पुरुषार्थ करणारे वीर सागर विरळेच. कोणत्याही तात्विक वा सैद्धांतिक मुद्द्यावर त्याचे प्रगटन दूध का दूध, पाणी का पाणी इतके चटकन व आरस पाणी असे.
पटकन करत असत असं सांगायचं असेल, आरस पाणी असेल असं लिहिलंय काय. काही म्हणतात या काळात शुद्धात्मानुभव, आत्मानुभव, ध्यान होत नाही. महाराज अनेक संदर्भ काढून देत. मी एकदा खूप चर्चा केली, संदर्भ लिहून घेतले व शुद्धात्मानुभव, ध्यान होत नाही म्हणणाऱ्यांना पाठवले. त्यांचे पुन्हा उत्तर नाही. ज्यांना करायची ना चर्चा ते जिज्ञासू वृत्तीने येऊन शिकायचे महाराजांकडे आणि विचारून समजून घ्यायचे. पण ज्यांना मात्र विरोध करायचा असायचा ते परत उत्तरच नाही त्यांचं. ज्यांनी आधी त्यांच्या विचारांना विरोध केला, अर्थ चुकला असे आरोप केले, त्यांनी नंतर कबूल केले की तेच बरोबर आहेत, आम्हीच चुकलो होतो. असा उत्तुंग निरक्षीर विवेक ज्यांचे ठायी होता, असे सिद्धांताचे वाघिणीचे दूध प्राशन करणारे परम राजहंस या युगात विरळ आहेत. परमपूज्य वीरसागर महाराज हे त्यात अग्रगण्य होते, यात शंका नाही. दुःख याचेच वाटते की पूज्य महाराज अजून खूप जगायला हवे होते. आता कोठे नुकतीच ढगाची आवरणे बाजूस झाली होती. आता कुठे सूर्यप्रकाश यायला चालू झाला होता. अजून त्या प्रकाशात साऱ्यांना उजळून निघायचे होते. जे लवकर ओळखून जवळ आले व त्यांचे जीवन कृतार्थ झाले, जवळ गेले त्यांचे जीवन कृतार्थ झाले, ते जीव धन्य होत. शेवटी अशाच एका मुद्द्यावर पूज्य श्रुतसागरजी महाराजांशी चर्चा करण्यासाठी ते उत्सुक होते. पण दुर्दैवाने ती चर्चा होऊ शकली नाही. जणू महाराज सिद्धांताच्या शुद्ध बुद्ध श्रेयसासाठी जगले आणि गेले. याच कार्यासाठी सारा पुरुषार्थ केला आणि आत्मकल्याण साधले. अशी निरक्षीर विवेकी वीरवृत्ती, राजहंस वृत्ती सगळ्यामध्ये निर्माण हो. ठिकठिकाणी निर्माण झालेली स्वाध्याय मंडळे, पूज्य क्षुल्लिका सुशीलमती माताजी व क्षुल्लिका सुव्रता माताजी हे त्यांचे कार्य पुढे चालवण्यास समर्थ आहेत. याचा अनुभव या प्रवासात आला. आशा करू की ही परंपरा झपाट्याने विस्तृत होईल. हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. परमपूज्य अध्यात्मयोगी श्री 108 वीरसागर महाराजजींचा अल्प सहवास जरी लाभला तरी अनेक भव पुरेल अशी दृष्टी मिळाली. त्या ऋणातून मुक्त होण्याचा, कृतज्ञता यापनाचा हा एक अल्प प्रयत्न. सारेच भाव शब्दात व्यक्त झाले नसले तरी थोडे ऋण झाल्याचा आनंद अधिक आहे. परमपूज्य वीरसागरजी महाराजांचे स्मृती चरण कमली कोटी कोटी प्रणाम करून ही कृतांजली देते. या सर्वांचे ऋण ज्यांनी कोणी सहभाग घेतला, तिथं कार्य महाराजजींच्या कृतांजली त्यांनी ही कृती केली आणि ते त्यांच्या चरणी अर्पण केलं असं त्यांचा भाव आहे. म्हणजे मी त्यांनाही अर्पण करते असं त्यांना म्हणायचं होतं. म्हणजे जे कोणी आले जवळ महाराजजींच्या, त्यांना जे काय मिळालं ते कृतकृत्य झाले. असं ते काय म्हणायचं, जिवंत झरा होता एक सतत पाझरणारा, ज्याच्यामध्ये सतत सगळ्यांना आनंदाचाच बोध मिळत होता. तर अशी धरोहर आपल्याजवळ त्यांच्या साहित्याच्या निमित्तात आहे. तर त्याचा जो कोणी स्वाध्याय करेल त्यांना साक्षात महाराज दिसणार आहेत त्या शब्दांमधून. फक्त तेवढ्या भावपूर्वक ग्रहण करा, तेवढ्या आनंदाने त्याचा स्वाध्याय करा, तर आपल्याला सुद्धा त्यांचा सांगण्याचा भाव काय हा समजेल आणि त्यांच्यासमोर आपल्याला सुद्धा या भवातून मुक्त होण्याचा मार्ग मिळेल. त्यांना जे तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं त्याचं सार्थक होईल जर आपण त्याचा सिरियसली स्वाध्याय आदी करणार, जर चिंतन करणार, जर ते आपल्यापासून पुढच्यापर्यंत पोचवणार. तेच सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी आज आपल्याला कर्तव्य आहे.
आपल्यासाठी. म्हणून त्यांनी दाखवलेला मार्ग आणि त्याच्यातून आपल्याला स्वतःपर्यंत जाण्याची कला स्वतः अवगत करा आणि त्याचा स्वतःसाठी फायदा करून घ्या. तर महाराजांनी एक सांगितलं काल दुसऱ्या एका ठिकाणी की अनुभूती घ्यायची तर किंवा स्वतःला जाणायचं तर व्रत, संयम, नियम ह्याचा किती संबंध आहे. म्हणून लोकांनी काय केलं, मुनी व्हा तर आत्मानुभव होतो. तर महाराजांनी त्याच्यावर कडेकोर आक्षेप घेतला आणि सांगितलं जाणण्यासाठी मुनी होण्याची आवश्यकता नाही, कारण तुम्हाला स्वतःला जीव म्हणून जाणायचं आहे. मग त्यासाठी खूप मोठा विस्तार केला. महाराजांचं प्रवचन ऐकलं तर समजेल आपल्याला की जीवाला जीव म्हणून जाण्यासाठी तुम्हाला व्रत, संयम घ्यावे लागतात असं म्हणताय. तर या पुद्गलाला पुद्गल म्हणून जाणण्यासाठी काय काय करायचं, परिग्रहाला धनाला धन म्हणून जाणण्यासाठी, समोरच्या एखाद्या वस्तूला ती वस्तू आहे असं जाणण्यासाठी काय काय करणार हो पुरुषार्थ. त्यांनी सांगितलं त्या सिंहाच्या जीवानी तोंडात मांसाचा तुकडा होता आणि त्यातून सुद्धा त्याला जीव जाणता आला, भाव बदलले आणि तिथल्या तिथं त्याचा त्याग झाला. त्यांनी कुठं काय दीक्षा घेतली का काय केलं. सम्यक दर्शनाची प्राप्ती श्रद्धा गुणाच्या परिणामाचं कार्य आहे. चारित्र्याच्या, व्रताचा, संयमाचा त्याच्याशी संबंध नाही. म्हणजे वृद्धी करत जाणार तो, भविष्यामध्ये ते दिसणार आहे तुम्हाला, किंवा त्याच समयाला झालं वैराग्य तर सगळं दिसेल बहिरंगात. पण बहिरंगात मुनी दीक्षा घेतली म्हणूनच आत्मानुभव होतो हे अविनाभाव संबंध नाही. कारण आत्मानुभव ही श्रद्धेची पर्याय आहे, ज्ञानाची पर्याय आत्मानंद आहे, ज्ञान आहे, आत्म्याचा सम्यक ज्ञान प्राप्त करणं हे आहे. म्हणून अनुभूती करा तर बहिरंगामध्ये सहज संयमाचं पालन सुद्धा केलं जाणार. म्हणून महाराजांची शिकवण समजून घ्या, त्याचा बोध जीवनामध्ये घ्या आणि फायदा करून घ्या. हो, जाणा. सर्व बाह्य परिग्रहापासून सर्वथा भिन्न निज ध्रुव जाणा. या आत्मस्वरूपामध्ये परिग्रह नाहीच. मी तर निर्ग्रंथ स्वरूप आहे, निष्परिग्रह स्वरूप आहे, दिगंबर आहे जाणा. श्रद्धा गुणसंपन्न आहे, ज्ञान गुणसंपन्न आहे, चारित्र गुणवाला आहे जाणा. निर्णय करा, यासाठी पराची अपेक्षा नाहीच. निरपेक्ष जीव जाणा. या जीवावर कोणतेही संकट नाहीच, आकुलता नाहीच. हा आत्मा तर स्वयं सुरक्षित आहे, स्वस्थ आहे, परापासून अस्पर्शीच आहे जाणा. मी जीवच आहे, 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 आहेच. विसर्जन.